नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात प्रथम एक नजर हेडलाईन्सवर. उत्सव दुर्गा मातेचा, जागर मताधिकाराचा, शासनाचा नवोपक्रम. नवरात्र महोत्सवात जास्तीत जास्त मतदारांची नोंदणी करण्याचे शासनाने केले आवाहन. सुरत चेन्नई हवेमधील शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्या, अन्यथा शेतकरी शांत बसणार नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला इशारा. सोलापूर जिल्ह्यात कलम 36-38 आदेश झाले लागू. नवरात्रीच्या काळात शांतता सुव्यवस्था ठेवण्यासाठी प्रशासनाचा निर्णय. आणि 50% हंगामी पगारवाढ, 15% बोनसच्या मागणीसाठी कामगार संघटना आक्रमक. यंत्रमागधारक संघ कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा दिला इशारा. बातमीपत्रात इथे वेळ झालीये सविस्तर बातम्यांची. नवरात्रीमध्ये जागर मताधिकाराचा या कार्यक्रमात महिला मतदारांमध्ये विशेष जागृती करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, अशी माहिती उत्तर सोलापूरचे तहसीलदार सैपन नदाफ यांनी दिली आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सवाला मताधिकार जागृतीची जोड देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यानुसार यावर्षी नवरात्रीमध्ये जागर मताधिकाराचा या कार्यक्रमात महिला मतदारांमध्ये विशेष जागृती करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, अशी माहिती उत्तर सोलापूरचे तहसीलदार सैपन नदाफ यांनी दिली. मताधिकाराने लोकशाही बळकट करूया या उक्तीनुसार आता सुरू होणाऱ्या दुर्गा मातेच्या नवरात्रोत्सवामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीआधीच्या असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत नवमतदारांची नोंदणी जास्तीत जास्त करूया. तसेच नवरात्रोत्सव हा महिलांचा अत्यंत आनंदोत्सव आहे. नवरात्रामध्ये महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असतो. त्याचा उपयोग करून आपण महिला मतदारांची जास्तीत जास्त मतदार नोंदणी करून मतदार यादीतील स्त्री पुरुष प्रमाण सुधारून नारी शक्तीचा सन्मान करूया, असेही यावेळी सांगण्यात आले. दरम्यान नवमतदार नोंदणीसाठी मंडळांना कॅम्पच्या आयोजनासाठी नमुना 6चे फॉर्म तहसील कार्यालयामार्फत पुरवण्यात येतील. तसेच फॉर्म भरण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पर्यवेक्षक उपलब्ध करून देण्यात येतील. कॅम्पच्या आयोजनासाठी सुधाकर तुकाराम बंडगर, निवडणूक नायब तहसीलदार, तहसील कार्यालय उत्तर सोलापूर यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन यावेळेस त्यांनी केले. नवरात्रीच्या काळात शांतता आणि सुव्यवस्थेस बाधा होऊ नये या उद्देशाने सोलापूर जिल्ह्यात कलम 36-38 आदेश लागू करण्यात आले आहेत. सोलापूर जिल्ह्यात दिनांक 15 ते 24 ऑक्टोबर 2023 या कालावधीत नवरात्रोत्सव साजरा होत आहे. तसेच 28 ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा येत आहे. त्या पार्श्वभूमीवर शक्तीदेवी मूर्तीची प्रतिष्ठापना मिरवणुकीने होत असते. या कालावधीत शक्तीदेवीची पूजा अर्चा, विविध प्रकारचे कार्यक्रम व विसर्जन मिरवणुका काढण्यात येतात. 15 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर हद्द वगळून विनापरवाना मिरवणुका, मोर्चे, निदर्शने, पदयात्रा, वाद्य गायन, वाद्य संगीत, गोंगाट करण्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36-38 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मनाई करण्यात आल्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे यांनी जाहीर केला. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे स्वाधीन असलेले पोलीस ठाणे अंमलदार व त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 36-38 पोट कलम 2 अन्वये मोर्चे, मिरवणुका, निदर्शने, पदयात्रा, गोंगाटास, आवाजास मनाई करण्यासाठी, त्यांचे नियंत्रण व विनिमय करण्यासाठी योग्य वाटतील अशा सूचना कोणत्याही व्यक्तीस देण्यासाठी अधिकार देत आहेत. कोणत्याही इसमाने सदरचा आदेश लागू असेपर्यंत जिल्ह्यात वाद्य गायन, वाद्य संगीत साधन, पात्र ज्यातून प्रतिध्वनी निर्माण होईल असे यंत्र, ज्यातून आवाज निर्माण होतो असा व्यवसाय किंवा कार्यक्रम संबंधित ठाणेदार किंवा त्यांच्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून परवानगी घेतल्याशिवाय वाजवता येणार नाही. मिरवणुका, मोर्चे, निदर्शने, पदयात्रा इत्यादी कार्यक्रम संबंधित ठाणेदार किंवा त्यापेक्षा वरिष्ठांकडून तारीख व वेळेसंबंधी सभेची जागा, मिरवणुका मार्ग, मोर्चे मार्ग, त्यात दिल्या जाणाऱ्या घोषणांचा अंतर्भाव निश्चित केल्याशिवाय आयोजित करू नये. जाहीर सभा, मिरवणुका, मोर्चे, पदयात्रेत समायोजित घोषणा सोडून किंवा ज्या घोषणांनी शांततेत
व सुव्यवस्थेत बाधा होऊ शकते अशा घोषणा देऊ नयेत. सदर आदेश लग्नाच्या प्रसंगास व प्रेत यात्रेस लागू नाहीत. आदेशाचा भंग केल्यास तो महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 136 अन्वये शिक्षेस पात्र राहील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. 50% हंगामी पगारवाढ, 15% बोनस, भविष्य निर्वाह निधी आणि अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी यंत्रमाग कामगार 4 नोव्हेंबर पासून यंत्रमागधारक संघ कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी केली. यंत्रमाग कामगारांना माथाडी धर्तीवर कल्याणकारी मंडळाची स्थापना करून कामगारांना लाभ मिळवून दिले पाहिजेत. त्या अनुषंगाने कामगारांचे सामाजिक व आर्थिक स्थैर्य उंचावेल याकरता गेल्या 4 दशकांपासून सीटूच्या माध्यमातून अविरत लढा चालू आहे. मात्र शासन, प्रशासन आणि कारखानदार यांच्या वेळकाढू आणि उदासीन धोरणांमुळे कामगार न्यायापासून वंचित आहेत. रक्त सांडून मिळवलेल्या कामगार कायद्यांची वर्षानुवर्षे अंमलबजावणी होत नाही, म्हणून 50% हंगामी पगारवाढ, 15% बोनस, भविष्य निर्वाह निधी, अन्य मागण्यांसह यंत्रमाग कामगारांचे 4 नोव्हेंबर पासून यंत्रमागधारक संघ कार्यालय MIDC येथे आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्टर यांनी लढाऊ यंत्रमाग कामगारांच्या मेळाव्यात केली. बुधवार 11 ऑक्टोबर रोजी दत्तनगर येथे लालबावटा यंत्रमाग कामगार युनियनच्या वतीने कॉम्रेड लक्ष्मण माळी, बुवा जॉबर यांच्या अध्यक्षतेखाली लढाऊ यंत्रमाग कामगारांचा मेळावा पार पडला. सदर मेळावा यशस्वी करण्यासाठी बाबू कोकणे, किशोर मेहता, शहाबुद्दीन शेख, अरुण सामल, मोहन कोकुल, मुरलीधर संचू, दीपक निकंबे, शरीफा शेख, शंकर गड्डम, लक्ष्मण माळी, श्याम आडम आदींनी परिश्रम घेतले. आपलं किमान वेतन स्पेशल म्हणून 5,597 असं दोन्ही मिळून 15,697 रुपये. तर दिवाळीला कोणच नको आपल्या. कोण 5% देतो, कोण 6% देतो, कोण 7.5% देतो, कोण 5.5% देतो. ते सुद्धा काही प्रमाणात पगारमध्ये कपात करतात. हायकोर्टाने सांगितलं तुमच्याकरता की या लोकांना 8 तासामध्ये 30 वर काम करतात. टावेल असेल, चादर असेल, 27 असेल, 30 असेल, 36 असेल, जे काही साईज असेल ते साईज त्यांच्या 30 वर मजुरी ठरवा. सरकारला सांगितलं. आमचं मायबाप सरकार उद्धव ठाकरेचं येऊन गेलं, 2 वर्ष राहिलं. अनेक वेळा जाऊन सांगितलं, त्यांचा मंत्री असं दुसरे अनेकदा सांगितलं, लक्ष दिलं आणि नवीन सरकार. नवरात्र महोत्सवाची लगबग शहरामध्ये दिसून येत असून घरातील धुण्यासह जुन्या काळातील ट्रंक स्वच्छ करण्यात महिला व्यस्त असल्याचे दिसत आहे. हिंदू धर्मातील महत्त्वाचा प्रमुख नवरात्र महोत्सव अवघ्या 4 दिवसांवर येऊन ठेपला असून शहरातील विविध भागांमध्ये नवरात्र महोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात असल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक घरामध्ये स्वच्छता तसेच रंगरंगोटी केली जात आहे. असेच काहीसे चित्र शहरातील जुनी मिल परिसरात पाहावयास मिळाले. चाळीतील जुन्या घरामध्ये जुन्या काळातील ट्रंक अर्थात लोखंडी पेटी स्वच्छ करण्यात महिला व्यस्त असल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे घरातील साड्या, कपडे धुवून वाळत घातल्याने एखादे तोरण बांधल्याचे दृश्य यावेळी पाहावयास मिळाले. एकंदरीत नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने सर्वत्र स्वच्छता अभियान राबवण्यात आल्याचे चित्र शहरात निर्माण झाले होते. सुरत चेन्नई हवेमधील शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्या, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी शांत बसणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.
सुरत चेन्नई हायवेमध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. त्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला सरकारने द्यावा, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी शांत बसणार नाहीत, असा इशारा शासनाला शेतकरी संघटनेचे नेते शेट्टी यांनी दिला. शेतकरी संघटनेचे नेते शेट्टी हे बुधवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी शासकीय विश्रामगृह येथील पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील 37 साखर कारखान्याकडे 250 कोटी रुपयांची FRP थकली आहे, ही रक्कम दिल्याशिवाय कारखान्याचे धुराडे पेटू देणार नाही, असा इशारा दिला. यावेळी जिल्हाध्यक्ष अमोल हिप्परगी, युवा जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे, अक्कलकोट माजी पंचायत समिती विरोधी पक्षनेते बाळासाहेब मोरे उपस्थित होते. ऊसापासून तयार झालेली साखर आणि इथेनॉलपासून निघालेल्या उत्पन्नाच्या 75% वाटा हा शेतकऱ्यांना देणे बंधनकारक आहे. मात्र साखर कारखानदार हे उत्पन्नातील जास्तीत जास्त रक्कम आपल्याकडे ठेवून घेत आहेत. ऊसापासून निघालेल्या उत्पन्नाचे तपासणीसाठी साखर आयुक्त विभागाकडून नियंत्रण समिती तपास करत असते. मात्र त्या समितीने मागील 3 वर्षांपासून कारखानदारांची तपासणी केलीच नाही. त्यामुळे शासनाचा नाद सोडून स्वतःच विविध जिल्ह्यांचे दौरे करत असल्याचेही यावेळी शेट्टी यांनी सांगितले. त्या कारखान्यांना क्रशिंग लायसन्स देणार नाही असं साखर आयुक्तांनी मला सांगितलेलं आहे. आता एक तर ते कायदेशीर कारखाने चालू झालेच तर आम्ही बंदच पाडणार आणि मुळामध्ये पहिला त्यातले जे सहकारी साखर कारखाने आहेत त्या साखर कारखान्यांनी नेमकं साखरेचे पैसे केले काय याची चौकशी करण्यासाठी 88 खाली त्या कारखान्यांची चौकशी करावी अशी आमची मागणी आहे. आणि जे खाजगी असतील तर त्या संदर्भामध्ये सेबीकडे किंवा ROC कडे तक्रार करता येते का याच्याबद्दल आम्ही जरा CNच्या बरोबर चर्चा करतो. दक्षिणमध्ये मेरी माटी मेरा देश अमृत कलश यात्रेचा समारोप करण्यात आला. दक्षिण सोलापूर तालुक्यातून विविध गावातून आणलेल्या अमृत कलशाच्या यात्रेचा समारोप दक्षिण सोलापूर पंचायत समितीमध्ये करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे आमदार सुभाष देशमुख उपस्थित होते. दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे प्रशासक तथा गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ, सहाय्यक गटविकास अधिकारी शीतल बुलबुले, उपअभियंता लघु पाटबंधारे प्रदीप कुलकर्णी, बालविकास प्रकल्प अधिकारी सुवर्णा जाधव, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नीलम घोगरे उपस्थित होते. यावेळी सर्व ग्रामसेवक, सरपंच व गावातील नागरिक यांनी आपापल्या गावातून आणलेली चिमूटभर माती अमृत कलशामध्ये भरली. मातीने भरलेला अमृत कलश आमदार सुभाष देशमुख यांनी नेहरू युवा केंद्र प्रतिनिधी आनंद म्हमाणे व ओंकार पाटील या युवकांकडे सुपूर्द केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब वाघ यांनी केले. यावेळी आझादी का अमृत महोत्सवातील घेतलेल्या विविध कार्यक्रमांचे विवेचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री सुतार यांनी केले. आभार प्रदर्शन सचिन चव्हाण यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्रशासन अधिकारी संगीता सुलगडले, कनिष्ठ प्रशासन अधिकारी तजमुल मुतवली, अप्पा गायकवाड, कृषी अधिकारी अश्विनी होवाळ, विस्तार अधिकारी पूनम नरसोडे, राजशेखर कंबळे, बाबासाहेब पाटील, सदाशिव कोळी, रघुनाथ राठोड, ऋषी जाधव, भगवान चव्हाण यांनी सहकार्य केले. तसेच अविनाश गायकवाड, विशाल कुंभार, रितू पवार, जाधव, कैलास जिंदे, बाळासाहेब म्हमाणे यांनी परिश्रम घेतले. नाला कायमस्वरूपी बंदिस्त करून श्री रूपा भवानी मंदिराचे पावित्र्य राखा अशी मागणी माजी सभागृह नेते सुरेश पाटील आणि मंदिर समितीने महापालिका अधिकाऱ्यांकडे केली आहे. शारदीय नवरात्र महोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने सोलापूरचे आराध्य दैवत असणाऱ्या श्री रूपाभवानी मंदिर परिसराची पाहणी माजी सभागृह नेते सुरेश पाटील, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगर अभियंता लक्ष्मण चलवादी, रूपाभवानी मंदिर समितीचे विश्वस्त आणि पदाधिकारी, संबंधित विविध खात्यांचे अधिकारी यांनी मंगळवारी मंदिर परिसराची पाहणी करून शारदीय नवरात्र महोत्सवाच्या काळात भक्तांची कुठलीही गैरसोय होऊ नये या संदर्भात पाहणी केली. दरम्यान सुरेश पाटलांनी या मंदिर परिसरातील लेंडकी नाला हा कायमस्वरूपी बंदिस्त करून मंदिर परिसराचे पावित्र्य राखण्याची मागणी अधिकाऱ्यांकडे केली. शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविक दर्शनासाठी श्री रूपाभवानी मंदिरात दाखल होत असतात. याच पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात पालिका प्रशासनाच्या वतीने सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी यावेळी माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी अधिकाऱ्यांना काही सूचना करून त्वरित सर्व कामे मार्गी लावाव्या अशा सूचना केल्या. अधिकाऱ्यांना उघड्यावर असणाऱ्या लेंडकी नाल्यामुळे मंदिर परिसरात दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे लेंडकी नाला कायमस्वरूपी बंद करून मंदिर परिसराची पवित्रता राखावी अशी प्रमुख मागणी यावेळी रूपाभवानी देवस्थान भक्त व तरुण मंडळाचे अध्यक्ष मल्लीनाथ लातुरे, उपाध्यक्ष संताजी भोळे, कोळेकर सर,
पुजारी बंडू पवार, अप्पासाहेब कोनाळे, गणेश शिंदे, संजय पवार, नागराज डोळे, विजय कोळी यांच्यासह सुरेश पाटील, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्याकडे केली आहे. शारदीय नवरात्र महोत्सवाच्या काळात रूपा भवानी देवी दर्शनासाठी दाखल होत असतात. यासाठी मंदिर परिसरात रस्त्यांची दुरुस्ती करावी, मंदिर परिसरात भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने डीडीटी पावडर फवारणी करावी, तसेच मंदिर परिसराची स्वच्छता पालिका प्रशासनाच्या वतीने नवरात्र महोत्सवाच्या काळात व्हावी अशी मागणी देखील मंदिर समितीचे विश्वस्त आणि माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी केली. दरम्यान शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी पालिका प्रशासनाच्या वतीने सुविधा पुरवण्यासाठी पालिका प्रशासनाच्या वतीने संबंधित अधिकारी व खाते प्रमुख यांना सूचना देऊन सर्व कामे मार्गी लावण्यात येतील अशी ग्वाही संदीप कारंजे यांनी दिली. आपल्या सोलापूर शहरामध्ये नवरात्र महोत्सव नजीकच्या काळात सुरू होणार आहे. त्या अनुषंगाने सोलापूरचे कुलदेवी रूपावानी मंदिरला मी व्हिजिट करायला आलो आहे. माझ्याबरोबर नगरवेंद्र चलवादी साहेब आहेत, त्या भागातले माजी नगरसेवक सुरेश पाटील साहेब आहेत, त्याचबरोबर इथले सगळे त्या देवस्थानचे ट्रस्टी आहेत. आज या मंदिरामध्ये ज्या काही त्यांच्या उणीवा आहेत किंवा ज्या त्यांच्या काही अडचणी त्या समजून घेण्यासाठी आम्ही धावलेलो आहोत आणि त्यांच्या ज्या ज्या काही मागण्या या नवरात्रोत्सवाच्या काळात त्यांनी केलेल्या आहेत त्या महापालिकेच्या माध्यमातून नवरात्र सुरू होण्यापूर्वी पूर्ण करायचा आमचा मानस आहे. त्याबरोबर या भागाचे विभागाधिकारी, त्याचबरोबर या भागाचे मुख्य सफाई निरीक्षकसुद्धा इथं आलेले आहेत. त्यांना त्या सूचना समक्ष देण्यात आलेल्या आहेत आणि या नजीकच्या 1-2-4 दिवसाच्या काळात आपल्याला घटस्थापनेच्या अगोदर या सर्व जी काही कामं सुद्धा ती पूर्ण करून आपल्याला येणाऱ्या भाविकांना, सोलापूर शहरातल्या नागरिकांना या कुठल्याही गोष्टीचं त्यांना त्याचा कमतरता अथवा त्याच्या भास होऊ नये किंवा त्याबाबत कुठलाही त्यांना त्रास होऊ नये याची दक्षता महापालिकेच्या माध्यमातून करण्याची नियोजन केलं आणि ते लवकरात लवकर आम्ही पूर्ण करून देण्यात येणार. आता नवरात्र महोत्सव जवळ आलेला आहे. 15 तारखेला घटस्थापना आहे. इथं आपल्या रूपाभवानी मातेला लाखो संख्येनं भाविक येत असतात. या ह्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा त्रास होऊ नये म्हणून आपल्या कारंजे अतिरिक्त आयुक्त कारंजे साहेबांना, आमचे नगराध्यक्ष चलवादी साहेबांना, 2 नंबर झोन 3 नंबर झोनचे विभागीय अधिकारी सर्व जेई आणि आपले सफाई अधीक्षक सर्वजण आलेले आहेत. या भागातलं जे काही काम आहे आमचे लेटकी नाला, जसं आडवं नाळाचं असू दे, रूपाभवानी परिसरातलं जे काही साफसफाई, स्वच्छता, घाणीचं साम्राज्य आहे ते सर्व व्यवस्थित काम करण्यासाठी आपल्या साहेबांना सांगितलेलं आहे. साहेबांनी सर्व या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे. दरवेळी त्यांनी काम करत जातात, परंतु आम्ही दरवर्षी यायचं आमचं एक मानस असतं म्हणून आम्ही सर्वांना त्यांना घेऊन आलेलो आहे. काम चालू झालेलं आहे. फक्त रूपाभवानीपासून ते रूपाभवानी चौकापर्यंतचं जे रस्ता ड्रेनेज लाईनचं अमृतमध्ये घातलेलं आहे ते रस्ता थोडं खराब झालेला आहे. ते उद्याचं काम सुरुवात होईल असं या ठिकाणी चलवादी साहेबांनी, कारंजे साहेबांनी सांगितलेलं आहे. आणि आम्हाला एवढंच विनंती करायचं आहे की भाविक सोलापूर शहरातले, जिल्ह्यातले लोक रूपाभवानी मंदिराला येत असतात. या रस्ता जे जे काही ठिकाणी खराब आहेत ते रस्ते प्रिव्हियस राहून दुरुस्ती करावं. जे नवीन रस्ते मंजूर आहेत ते रस्ते त्वरित आपल्या 1-4-5 दिवसात व्हावं, जेणेकरून आमचे माता, बंधू, भगिनी, आमचे या लोकांना कुठेही बिगर चप्पलनं चालत येत असतात त्यांना कुणाला त्रास होऊ नये आणि चोऱ्या माऱ्या होऊ नये. लाईटचं व्यवस्था वगैरे व्यवस्थित झालं पाहिजे. आणि ज्या ज्या झाडं झुडपं त्या ठिकाणी वाढलेले आहेत त्या झाडं झुडपं पाऊस पडल्यामुळं पडू नये यासाठी उद्यान उपप्रमुख यांना सांगितलेलं आहे. जे काही कामं असतील त्यांनी 100% करतील. फक्त घाणीचं साम्राज्य या ठिकाणी नाला असल्यामुळं आणि आडवा नळ असल्यामुळं त्या कचरा डेपोच्या इथं जे काही डम्पिंग करतात त्यामध्ये कचराचं साहेबांनी सांगितलं आहे की बाबा आजपासून ते डम्पिंग स्टेशन बंद झालेलं आहे. 15 दिवस या ठिकाणी घटस्थापना होऊन, नवरात्र होऊन, पौर्णिमापर्यंत ते बंद राहावं असं सर्व आमच्या ट्रस्टी लोकांचं इच्छा आहे. माजी महापौर महेश कोठे यांच्या प्रयत्नातून सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन उभारणार असून याचा पाहणी दौरा करण्यात आला. गवळी वस्ती दमाणीनगर गडदर्शन येथे राष्ट्रवादीचे नेते माजी महापौर महेश कोठे यांच्या प्रयत्नातून छत्रपती शिवाजी महाराज भवन उभारण्यात येणार आहे. त्या जागेची पाहणी करण्यात आली. वारकरी भवनाच्या शेजारीच हे सांस्कृतिक भवन उभारण्यात येणार आहे. यावेळी महेश कोठे, लहू गायकवाड, चंद्रकांत पवार, महादेव गवळी, औदुंबर जगताप, अनिल गायकवाड, जावळे, बालाजी चौरे यांची उपस्थिती होती. दरम्यान या छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवनामध्ये सामाजिक उपक्रम घेता येतील, तसेच वाचनालय असणार असून याचा फायदा
सोलापूरकरांना होणार आहे. महेश कोठे यांच्या प्रयत्नातून छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन उभारण्यात येत असल्याने सोलापूरकरांसाठी आनंद व्यक्त केला आहे. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज भवनाचे काम लवकरच सुरू होणार आहे. या भवनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, हॉल, अभ्यासिका असणार आहे. त्यामुळे समाजाच्या वतीने सामाजिक उपक्रम किंवा काही प्रशिक्षण कार्यक्रम घेतल्यास त्याचा फायदा होऊ शकतो. दरम्यान या छत्रपती भवनाचे अवघ्या काही दिवसात काम सुरू होणार असल्याचे महेश कोठे आणि चंद्रकांत पवार यांनी सांगितले. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार असताना, महाविकास आघाडीची सत्ता असताना त्यांनी जे 5 कोटी रुपये मला दिलेले होते त्याच्यामध्ये मराठा समाजासाठी 50 लाख रुपयाचा हॉल बांधण्याच्यासाठी 100 बाय 50 ह्या हॉलची साईज आहे आणि ते हॉल बांधण्याच्या दृष्टिकोनातून सगळी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. कॉन्ट्रॅक्ट पण झालेलं आहे, टेंडर्स वगैरे पूर्ण झालं आहे. प्रत्यक्षात काम करण्यासाठी, पाहणी करण्यासाठी आज आम्ही इथं आलो होतो आणि आता सगळ्याच्या सर्वानुमते ही जागा फायनल झाली आणि 1-2 दिवसात काम चालू आहे. आज आदरणीय महेश अण्णा कोठे साहेब यांच्या प्रयत्नातून महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मंजूर झालेले मराठा समाजासाठी भवन, शिवछत्रपती सांस्कृतिक भवन म्हणून इथं 50 लाख रुपये मंजूर होऊन त्या कामाची अण्णा व आमच्या या भागातील पावन गणपती, गवळी तालीम संघ, दर्शन या सर्व मंडळाच्या वतीने आम्ही ही जागेची पाहणी करायला आलो होतो. या पाहणीच्या माध्यमातून ही जागा इथं फायनल केली आहे आणि या जागेची कामाची वर्क ऑर्डर मिळालेली. अण्णाला आमची विनंती आहे की लवकरात लवकर आपण इथं कार्यक्रम भूमिपूजनचा करून काम सुरुवात करण्यात यावी. निधी इकडून उभारू नका. किणी येथे आमदार कल्याण शेट्टी यांच्या हस्ते भक्तनिवास कामाचे गुरुवारी भूमिपूजन संपन्न झाले. अक्कलकोट तालुक्यातील केणी येथील ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन देवस्थान येथे आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांच्या स्थानिक विकास निधीतून सभा मंडप व नियोजित भक्तनिवास या कामाचा भूमिपूजन कार्यक्रम होणार आहे. सदर कार्यक्रम प्राजक्ता जाधव, सरपंच केणी यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते होणार असून गुरुवार दिनांक 12 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सदर कार्यक्रमास केणी व पंचक्रोशीतील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन मल्लिकार्जुन देवस्थान विश्वस्त समिती व समस्त ग्रामस्थ केणी यांच्या वतीने एका पत्रकाद्वारे करण्यात आले आहे. विनायक अहंकारी यांचा सत्कार संपन्न झाला. नळदुर्ग शहर सर्वशाखीय ब्राह्मण समाज संघटनेच्या अध्यक्षपदी माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते विनायक अहंकारी यांची निवड झाल्याप्रित्यर्थ त्यांचा मित्रमंडळींच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना विनायक अहंकारी म्हणाले की नळदुर्ग शहरातील ब्राह्मण समाजाच्या सर्व समस्या सोडवून त्यांचे संघटन करणार असून मोठ्या विश्वासाने समाजातील ज्येष्ठ नागरिक, युवक बंधू भगिनींनी मला हे मानाचे पद दिले असून नळदुर्ग परिसरातील छोट्या छोट्या गावातील समाज बांधवांना न्याय देण्यासाठी या पदाचा वापर करणार असल्याचे सांगून मित्रमंडळींचा हा सन्मान बहुमोल असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी बालाजी पाठक, ज्ञानू केसकर, गोपाळ देशपांडे, पत्रकार अजय अंदुरकर, धीमाजी घुके, अजय देशपांडे, विजय शिंदे आदी मित्रमंडळी उपस्थित होते. उंबरझरा येथे दर्शन मंडप करण्याच्या मागणीसाठी बुधवारी शहर बंद ठेवण्यात आले. श्री तुळजाभवानी मातेचा दर्शन मंडप प्रशासकीय कार्यालय व उंबरझरा या जागेत करण्यात यावा या मागणीसाठी श्री तुळजाभवानी भक्त विकास आराखडा कृती समितीने बुधवार दिनांक 10 ऑक्टोबर रोजी पुकारलेल्या बंदला मोठा प्रतिसाद लाभला. या बंदमध्ये शहरातील व्यापारी वर्गाने आपली दुकाने बंद ठेवून सहभाग नोंदवला. बुधवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून रॅली काढण्यात आली. ती महाद्वार समोर आल्यानंतर येथे शासनाला अधिकारी वर्गास उंबरझरा येथे दर्शन मंडप करण्यासाठी सद्बुद्धी दे असे साकडे घालण्यात आले. बंदमुळे भाविकांना साधे पिण्याचे पाणी सुद्धा न मिळाल्याने भाविकांचे प्रचंड हाल झाले. श्री तुळजाभवानी मंदिरात मात्र या बंद काळात दर्शन व्यवस्थित सुस्थितीत चालू होते. या बंदमध्ये श्री तुळजाभवानी भक्त विकास आराखडा कृती समिती, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार गट यांच्यासह तिन्ही पुजारी मंडळ, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बंदच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. उत्सव दुर्गा मातेचा, जागर मताधिकाराचा, शासनाचा नवोपक्रम.
नवरात्र महोत्सवात जास्तीत जास्त मतदारांची नोंदणी करण्याचे शासनाने केले आवाहन. सुरत चेन्नई हवेमधील शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्या, अन्यथा शेतकरी शांत बसणार नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला इशारा. सोलापूर जिल्ह्यात कलम 36-38 आदेश झाले लागू. नवरात्रीच्या काळात शांतता सुव्यवस्था ठेवण्यासाठी प्रशासनाचा निर्णय. आणि 50% हंगामी पगारवाढ, 15% बोनसच्या मागणीसाठी कामगार संघटना आक्रमक. यंत्रमागधारक संघ कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा दिला इशारा. या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींचा आढावा घेत रहा आणि पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध. नमस्कार.